सरांना पण माझा नमस्कार. अं, काय फक्त नमस्कार करताय का? अं, नाही नाही फोन आला आता कट केला. थांबा अ, सांगते. सर आज केपलर सिस्टीम घेणार आहे. तर रवीच्या नंतरचा असणारा ग्रह आणि अगोदरचा ग्रह कसा फलादेश देईल याबद्दलचं हे शास्त्र आहे. आणि सर अत्यंत म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने घेत आहेत आणि एकदम आपल्याला चांगलं समजतं पण आहे. हळूवार पण घेत आहेत. तर सर मी तुम्हाला विनंती करते की सुरुवात करावी तुम्ही. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. अ, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय जो आहे तो सगळ्यांना कल्पना आहे. तर त्यामध्ये चव्हाण मॅडमने आता स्वागत केलेलं आहे, तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि इत्यादी आपले मान्यवर आहेत. त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुलकर्णी, सर्व कुलकर्णी आहेत. तर त्या सगळ्या आदरणीय सभासदांना त्यांचं स्वागत करतो. आणि आज आपला एक वेगळा विषय आहे हा. तर वेगळा विषय म्हणजे की त्याच्यातून आपल्याला एखादी गोष्ट पाहायची असेल तर ती कशी प्रिडिक्ट करावी याच्याबद्दलचा आपला विषय आहे. तुम्हाला पत्रिका पाठवलेलीच आहे, कळलं का? तर ती पत्रिका आपण लावल्यानंतर खरोखर त्या पत्रिकेवरती आपल्याला जातकाचा जन्म जो आहे तो 99 सालचा जन्म आहे. तर आपल्याकडे आता 99 साल म्हटलं की हा लहानच आहे, का एवढा मोठा नाही आहे. साधारणतः एक 25 वय साधारणतः आपण विचार करू. आता 25व्या वर्षी सुद्धा जातक करिअरसाठी आपल्याकडे येऊ शकतो. आणि त्याच्यातून त्याला काही आवश्यकता असेल तर तुम्हाला सांगतो की आता जसं की मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा कुंभ राशीला शनी आता सायनमध्ये सुद्धा आहे आणि समोरून सायनमधून रवी सुद्धा चाललेला आहे. तर असे सायन पद्धतीमध्ये समसप्तक योग जेव्हा होतात की तिथून एक ग्रह समोरून जातोय, एक ग्रह समोरून समोर आहे. आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी आता जागतिक त्याच्यावरती तुम्ही जर बघितलं तर मेधने ज्योतिषशास्त्रावरती, तर तुम्हाला आता तुमच्या आखो देखा हाल आहे की काय प्रसंग आलेले आहेत. आणखी प्रसंगामध्ये किती फार मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडतील. आणि त्याच्यानंतर शनीचा जेव्हा केंद्रयोग होईल आणि त्यावेळेला नोव्हेंबर महिना असेल, 15 तारखेच्या नोव्हेंबर नंतर, त्यावेळेला आणखी मोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत. अशा तऱ्हेचा जो भाग आहे. तर त्या ठिकाणी आता ह्या 7 ऑक्टोबरला युक्रेनच्या युद्धाला पूर्ण 1 वर्ष होईल. मग तशाच प्रकारे असे जी काही घडामोडी होत असतात सायन पद्धतीवरती, तर तो सुद्धा तुम्ही युक्रेनचं युद्ध बघितलं तर तेव्हा सुद्धा अशा स्थितीमध्ये ऋषिकेला रवी असताना हे युद्ध सुरू झालं होतं आणि अजूनही संपलेलं नाही. मग आता ही कुंडली जी आहे तर त्या कुंडलीचा आपण एक विचार करायचा आहे किंवा खरोखर या व्यक्तीच्या जीवनामध्ये पहिला याने कोणती शाखा मिळवावी, कोणत्या शाखेत कार्य करावं किंवा काम करावं किंवा शिक्षण घ्यावं, याचं पुढचं भवितव्य कसं असेल अकॉर्डिंग टू सायन हॉरोस्कोप, याचा विचार करायचा आपल्याला. तर त्या ठिकाणी तुमचं मत सुद्धा सांगायचं आहे. पहिल्यांदा कुंडली पाहून घ्या. कुबल मॅडम, तुम्ही कुंडली तिथे मांडा आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती विचार करू आणि फलादेश कसा करायचा हे सांगू. आता जर समजा तुम्ही कुंडली पाहिली तर कुंडलीमध्ये स्थिती सिंह लग्नाची आहे, कळलं का? आता सिंह लग्नाची ही जी कुंडली आहे तर त्यामध्ये खरोखर जातकाच्या जीवनामध्ये आत्ताची स्थिती काय आहे आणि पुढे काय होणार. आपला परत विसरू नका की आपला विषय जो आहे तो सायन कुंडलीच्या अनुसारच आहे. त्याच्यामुळे जे काही आपण वाचन करणार आहोत तर ते सायन कुंडलीला आधारितच आहे. आणि आता त्या सायन कुंडलीवरून फलादेश कसा द्यायचा ह्याबद्दलचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी तुम्ही पहा की आत्ताची पोझिशन जी आहे तर त्या कुंडलीमध्ये स्पेशली जर तुम्ही बघितलं तर दशम स्थानामध्ये सूर्य शनी एकत्र आहेत. आता हीच कुंडली जेव्हा तुम्ही निर्यणमध्ये मांडाल त्यावेळेला हीच अंशात्मक युती तुम्हाला 12 अंशाची मेष राशीमध्ये आढळेल, कळलं का? म्हणजे त्या ठिकाणी कर्क लग्न असेल आणि आता इथे सिंह लग्न आहे. तर सिंह लग्न जे आहे ते आता 20 अंशाचं आहे. तर मी एक एवढं का स्पष्ट करतो की तुम्हाला निर्यण आणि सायन मधला जो फरक आहे तो कळला पाहिजे.
तर निर्यन मध्ये रास जी येते ती कन्या आहे आणि ती 6 अंशाची आहे. आणि ह्या याच्यामध्ये आता 0 अंशाची तूळ रास आहे. हा एक बदल आहे. निर्यन मध्ये आपण मंगळ बघितला तर त्या ठिकाणी तो तुळेला आहे, इथे वृश्चिकेला आहे. आणि इथे आता बघितलं तर बुध हा ग्रह पूर्णपणे गुरु आणि बुधाची युती मीन राशीमध्ये आपल्याला निर्णय दाखवतोय. तर या ठिकाणी आपल्याला सायनवरून जातकाच्या जीवनामध्ये जर फलादेश द्यायचा असेल तर त्या ठिकाणी लग्नेश हा भाग तर महत्वाचा आहे. आणि लग्नस्थानामध्ये बसलेला ग्रह हा राहू आहे. त्याच्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये कशा घडामोडी होऊ शकतील याचा सुद्धा विचार आपण करून त्याला मत आपलं नोंदवलं पाहिजे किंवा हे अशा घटना होऊ शकतील. त्यानंतर आताच्या स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर सायनमध्ये लग्नावरून सूर्य चाललेला आणि तो राहूच्या मुखातून आहे. कळलं. आणि त्याच्यामध्ये इक्लिप्सला फार महत्व दिलेलं आहे सायन कुंडलीमध्ये. तर तशाच प्रकारे तुम्ही पाहिलं तर सप्तमातून आता गोचरीचा शनी सुद्धा सायनमध्ये तिथे दर्शवतोय. गोचरीचा तसं हे नाही म्हणजे, पण जाताना ग्रह शनी केतू युक्त आहे आणि रवी राहू युक्त आहे. तर रवी थोड्या दिवसांनी पुढे जाईल, पण शनी जो आहे तो त्या ठिकाणीच राहील. मागच्या वेळेला जातकाला वय वर्ष आता किती आहे तर त्याला अनुसरून त्याला आपल्याला उद्योगाबद्दल सुचवायचं आहे, शिक्षणाबद्दल सुचवायचं आहे, फर्दर स्टडी बद्दल सुचवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे आणि त्याला काय सांगितलं पाहिजे. तर ह्याचा विचार करतेवेळी तुम्हाला पाहायचं आहे की लग्नी राहू आहे तो त्याची भूमिका सोडणार नाही. सप्तमात केतू आहे, त्याच्या भूमिकेला सामोरं जावं लागेल. तर इथे प्लस पॉइंट आपण मगाशी आता चव्हाण मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे रवीच्या शेजारी असणारे ग्रह, त्याच्यामध्ये रवी शनीची युती आहे, बुध गुरु एकत्र आहेत आणि शुक्र सुद्धा आहे. आता याची भूमिका मी तुम्हाला सांगतो. अकॉर्डिंग टू सायन कुंडली याचा लग्न शनियुक्त आहे. हा एका मेटल, ज्याला आपण म्हणतो मेटल टेक्नॉलॉजी त्या क्षेत्राशी संबंधित त्याने शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे काय आलं तिथे, लग्नेश शनियुक्त आला. कळलं का. भविष्य कसं कथन करायचं तर लग्नेश शनियुक्त आला आणि अंशात्मक गाठ युती 6 अंशाला आहे. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की रवीच्या जवळच तिथे आपण पाहिलं तर गुरु आणि बुध आहेतच आणि शुक्र सुद्धा आहे. मग त्या ह्याच्यामध्ये जातकाला फेवरेबल प्लॅनेट काय आहेत तर फेवरेबल प्लॅनेट आहेत बुध, शनी, रवी, गुरु आणि बुध. म्हणजे टोटल 9 ग्रहांमधले 5 ग्रह हे त्याच्या फेवरेबल आहेत. त्यातल्या त्यात मंगळ जो आहे तो पूर्णपणे त्याच्या क्वाईट अपोजिट आहे. आणि ज्या वेळेला सूर्याच्या अपोजिट असणारा ग्रह असतो तर त्याच्यापर्यंत पण ती जी किरणं जी आहेत आणि त्याचं जे काय ऍक्टिव्हेट होण्याचं जे कार्य आहे ते पूर्णपणे त्याला कुठल्या ना कुठल्या पर्सेंटेज मध्ये त्याला मिळेल. म्हणजेच काय की इथे आपण जर बघितलं तर कुंडलीचं जे बळ आहे तर ते कुंडलीचं बळ पूर्णपणे तुम्ही पाहिलं तर चंद्र एवढं बळ नाही आहे. पण त्या ठिकाणी रवी, शनी, गुरु, बुध आणि शुक्र हे 5 ग्रह जे आहेत ते जातकाला सपोर्टेड प्लॅनेट म्हणून विचार केलेले आहेत. त्या ठिकाणी पाहताना जातक, मी तुम्हाला सांगितलं की मेटॉलॉजी त्याने केलेलं आहे. तर ते का केलं गेलं कारण लग्नेश शनी युक्त आहे आणि अंशात्मक युतीमध्ये असल्यामुळे. आता ही जी पत्रिका आहे ही पत्रिका एक करिअरच्या अनुषंगाने माझ्याकडे विचारणा झाली होती म्हणून ही पत्रिका मांडलेली आहे. तर त्याच्यावरती आपल्याला विश्लेषण करायचं आहे की खरोखर जातकाने जो त्याने शिक्षण तो अगोदरच घेतलेलं आहे, केलेलं आहे. तर त्यावेळेला काय माझ्याशी सल्ला मसलत केलेलं नाही, पण तरी सुद्धा शोध म्हणून, एक रिसर्च म्हणून आपण पाहिलं तर लग्नेश हा शनियुक्त आहे, दशम स्थानाशी संबंधित आहे आणि त्यावेळेला त्या ठिकाणी वृषभ रास आहे. याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जे नक्षत्र आहे ते सुद्धा कृत्तिका आहे. म्हणजेच काय की 6 अंशाला कृत्तिका येतं. म्हणजेच काय की जातक जो आहे तो त्या ठिकाणी परिपूर्ण यश मिळवू शकेल का. अधिकतम त्याला सपोर्ट न करणारे ग्रह जे आहेत तर ते पडद्याच्या पलीकडे, म्हणजे तिथे त्या ठिकाणी आपण बघितलं तर राहूच्या पलीकडे चंद्र आहे आणि मंगळ आहे. आणि राहू आणि केतूच्या अंतर्गत असणारे ग्रह जे आहेत ते काय आहेत तर ते मंगळ आणि चंद्र. मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या वेळेला एखादे ग्रह जेव्हा राहू आणि केतूच्या पलीकडे असतात आणि अलीकडे असतात
तर त्याचा फलादेश कसा करायचा केपलर सिस्टम वरून. मॅडम पत्रिका काढा जरा, केपलर सिस्टम वरून. तर मग केपलर सिस्टम वरून आपण बघितलं तर आपण पहिल्यांदा इथे ठरवलं की राहूच्या पलीकडे जो चंद्र आहे त्याच्यावरती अपेक्षा ठेवायची नाही. मग त्याला दुसरे जे ग्रह आहेत ते त्याला सपोर्टिंग असतील तर ते चांगले ग्रह आहेत. आता गुरुसारखा ग्रह जो आहे तो त्या अग्नितत्वामध्ये आहे, लग्न अग्नितत्वामध्ये आहे, पण तो लग्नावर पाहतोय तो राहूच्या मुखात पाहतोय, हा पण एक प्रश्न त्याच्यामध्ये आहे. आणि तो सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी, आपण जसं चांडाळ योग म्हणतो तर तशाप्रमाणे तो ग्रहणाच्या बाबतीमध्ये त्यांनी दृष्टीचा विचार केलेला आहे. अशा वेळेला तुम्हाला शनीची दृष्टी जी आहे ती 12व्या स्थानामध्ये आहे, रवीची दृष्टी जी आहे ती 4th स्थानावरती आहे. आता दृष्टीचा जर तुम्हाला विचार करायचा असेल तरी हरकत नाही, तो तुमचा वैयक्तिक मत आहे ते. पण तरी सुद्धा जातकाचं जे येणारं आयुष्य जे आहे ते कसं जाईल याचा जर विचार आपण केला तर त्या ठिकाणी जे काही सपोर्टेड प्लॅनेट्स आहेत ते म्हणजे बुध, शुक्र, गुरु, शनी, रवी हे ग्रह जे आहेत हे 5 ग्रह त्याला सपोर्टेड असतात. आणि त्याच्या जीवनामधली दुःख, आता जातक थोडासा त्रासामध्ये आहे नो डाऊट, तर त्या ह्याच्यामध्ये त्याला जे काही त्रास होत असेल तर तो किती काळ होईल. तर ज्या ज्या वेळेला तुम्हाला सायनमध्ये अशी स्थिती आहे की जेव्हा राहूच्या मुखातून जेव्हा एखादा ग्रह प्रवास करेल मग तो त्या राशीमध्ये 1 महिना राहू शकतो, 1.5 महिने राहू शकतो, किंवा 2.25 दिवसाचा चंद्र राहू शकतो, 1 महिन्याचा सूर्य राहू शकतो, 1 महिना साधारणतः 10 दिवसाचा मंगळ किंवा शुक्र किंवा बुध तिथून प्रवास करू शकतो. त्या त्या वेळेला जातकाच्या जीवनामध्ये काही प्रश्न उपस्थित होते. आता त्या मानाने कुंडलीचं जे लग्न आहे तर असं सुद्धा केपलरमध्ये शिव लग्नाचा जो काही भाग त्यांनी सांगितलेला आहे तो बलवान म्हणून सांगितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आलेला राहू हा ग्रह हा त्याच्यामध्ये पीडा दर्शवणार आहे. राहूला त्या लोकांनी असं सांगितलं की पृथ्वी आणि चंद्र ह्याच्या मधील जी कक्षा आहे ती राहू आणि केतूची समजली जाते. मग तसा ज्याच्यावरती राहूच्या पासून 3रा ग्रह आणि तो अतिशय कमी अंशाचा तुळ राशीमध्ये आहे आणि तो चित्रा नक्षत्रामध्ये आहे. तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये चंद्र ह्या जातकाच्या जीवनात एवढं सहाय्य करेल असं वाटत नाही, असा संदेश जो आहे तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मग आपल्याला बघायचे आहेत की चंद्रापासून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पाहतो आणि कोणतं स्थान आहे. अधिकतम 4th स्थानामध्ये असलेला मंगळ याला किती सपोर्टेड असेल हा सुद्धा एक भाग आहे. दुसरा भाग आहे की गुरु हा ग्रह राहूच्या मुखात पाहतोय तर त्याचं बळ किती असेल हा सुद्धा एक विचार आहे. पण तो स्थानामध्ये आहे, त्या स्थानामध्ये तो निश्चितच त्याला फलादेश प्रदान करेल आणि त्या ह्याच्यातून जातकाचं भाग्यस्थान आहे आणि जातक हा भाग्यवान होईल का होणार नाही. आता तुमचं काय मत आहे ते सांगा, बोला. ना भाग्यवान होईल. नाही काय असेल तर तुमचं तुम्हाला पण एक करता आलं पाहिजे ना की आपल्याला तर भविष्य, तुम्ही असं समजा एक पेपर लिहिताय तर त्यावेळेला तुम्ही कसं हे करणार पेपर तर लिहिताना. सायन कुंडलीमध्ये आता जर गोचर बघितलं सायन कुंडलीचं तर रवी आता सिंह राशीत आहे, असा खरकेत आहे पण सायन मध्ये सिंहेत आहे. तर तो आता राहूवरनं चाललाय, तर हो तिथे प्रॉब्लेम करेल ना आता. हो, आता सध्या तर प्रॉब्लेम आहेत. म्हणजे आता आपल्याला जर ट्रान्झिस्ट बघितलं तर ट्रान्झिस्टर सगळ्याकडेच वापरलं जातं. त्यावेळेला तुम्ही जे सांगताय त्याप्रमाणे शनी रवीचा समसप्तक चाललेला आहे आकाशामध्ये आणि तो सायन मध्ये सुद्धा आहे. आणि त्या सायन मधल्या ज्या घडामोडी तुम्हाला आता तुम्ही टीव्हीवर पाहत पण आहात, वाचत पण आहात, तर अशा ठिकाणी ज्या घटना घडत आहेत तर त्याकरता तुम्हाला सायनचे फलादेश सुद्धा समोर दिसत आहेत. कळलं का? नाही येत असं नाही. मग तसंच प्रकारे जातकाच्या पण जीवनामध्ये आता जे काही त्याची कामं आहेत तर ती कामं होत नाहीत, त्याला त्या ठिकाणी यश मिळत नाही, त्याला सतत काही ना काही प्रश्नाला सामोरं जावं लागतं. तर हे कशामुळे जातं तर आपण सायनून जर बघितलं तर त्या ठिकाणी अशा तऱ्हेचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत आणि चालू आहेत त्यामध्ये. हा चव्हाण मॅडम बोला. हो सर हो. बरोबर आहे, लक्षात आलं? हो सर हो. ओके.
म्हणजे तिथे ह्या जातकाच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यामध्ये असं सांगितलंय, जसं आपल्याकडे म्हणतो आपण की शनी केतूची जी युती आहे तर ती प्रेतशाप योग आहे, तर त्यांच्याकडे तसं नाही, त्याला ग्रहणच म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये शनीचं जे फळ आहे म्हणजे गोचरीचं ते अदृश्य झालेलं आहे. आता थोडासा आणखी पुढे जाऊन विचार करतो. भागवत मॅडम थोडस थांबा जरा, मला जरा पटवून द्यायला पाहिजे. जसं की जातकाच्या दशम स्थानामध्ये असलेला शनी हा एक करिअर ओरिएंटेड प्लॅनेट म्हणून जातकाच्या जन्माच्या वेळेचा आलेला ग्रह आहे. अशा वेळेला ट्रान्झिट मध्ये जर शनी केतूच्या सोबत चाललाय, म्हणजे केतू ज्या राशीमध्ये आहे कुंभ राशीमध्ये, तर ती पूर्णपणे रास जी आहे ती केतूच्या अखत्यारीत आहे, ताब्यात आहे. त्याच्यामुळे तिथून कुठलाही ग्रह जर प्रवास करत असेल गोचरीचा, तर त्यावेळेला त्या जातकाचा दशमेश म्हणून आता शनीचं भ्रमण आहे, तर त्याला तिथे अपेक्षा मनाप्रमाणे त्याची कामं होणार नाहीत. हा फलादेश आपल्याला द्यायचा असतो आणि आहे. बोला. हा भागवत मॅडम, आता मी वक्तव्य केलं ते कितपर्यंत कळलं कोणाला? कळलं नाही? आलं आलं लक्षात कळलं सर. सर, कळलं. कळलं. म्हणजे तो शनी केतू बरोबर आता केतू 18 अंशाचा आहे आणि शनीचं तिथून गोचर चालू आहे. म्हणजे तो 18 अंशावरून जेव्हा जाईल, आता 18 अंशावरून ऑलरेडी तो गेला, आता वक्री आहे ना शनी. बरोबर. हो बरोबर. हा, मग आणि तो 18 अंशापर्यंत जाणार नाहीये मला वाटतं. नाही, आता कसं सांगतो मला मॅडम, शततारका नक्षत्र जे आहे हे 6:40 ला सुरू होतं 18 आणि वर्षाला मार्गी होणार तो. हा, मार्गी मार्गी होणार. हा 6:40 ला सुरू होतं आणि त्याच्यामध्ये 20 अंशाला ते समाप्ती आहे. कळलं का? हा आता हा तो 18 अंशाला जेव्हा मार्गी होईल, म्हणजे हा त्या ठिकाणी नक्षत्र चरण जे आहे ते चतुर्थ मीन नवमास असेल त्यामध्ये. कळलं का? आणि नंतर तो तिथे पुढे जाईल आणि तो मार्गीच असेल त्यावेळेला. कळलं? तर जर मॅडम सांगतायत की ज्या वेळेला शनी जेव्हा मार्गी होईल, तर त्यावेळेला सूर्य जो आहे हा सूर्य बरोबर कोणत्या क्षेत्राशी असेल, तर स्वाती नक्षत्रामध्ये आल्यानंतर ऑक्टोबर 15 ऑनवर्ड्स त्या ठिकाणी ऑक्टोबर 26 समथिंग हो अशा वेळेला सर. तो त्या ठिकाणी मार्गी होईल. म्हणजे सायनमध्ये सुद्धा जे काही ग्रह स्पीड गती वाढवतात किंवा गती कमी होते, हे सुद्धा नक्षत्रापासून त्यांचं जे अंतर आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. कळलं? हो हा. हो सर, Yes. कळलं. भागवत मॅडम बोला. सर नमस्कार. तिकडे शनी मंगळ समसप्तक पण आहे ना, मग त्याचे पण त्याला सगळे त्रास म्हणजे सायन हो मध्ये आणि हो तो पण yes. सगळे त्रास त्याला शनी सप्तकाचे पण तो होणारच आहेत ना कायम. हो नक्की नक्की. आता भाग असा आहे मॅडम की त्या ठिकाणी आपण जेव्हा विचार करतो ना, तर तेव्हा आपल्याला पाहिलं पाहिजे की आपण मगाशीच म्हटलं की राहू केतूच्या अलीकडले आणि राहू केतूच्या पलीकडले असे जे ग्रह आहेत, तर ते ग्रह जातकाच्या जीवनामध्ये काय परिस्थिती निर्माण करतील असा जर भाग बघितला आपण, हो तर त्यावेळेला हो तुम्हाला जर तुमचं म्हणणं आहे की रवीच्या समसप्तक योगात मंगळ आहे, मुळातच आहे, शनी पण तिथेच आहे, याचा हो अर्थ की जातकाच्या जीवनामध्ये कटकटी ह्या निश्चितच राहणार. आणि त्या कशा संदर्भात असतील, तर एक तर चतुर्थ स्थानासंदर्भात असतील आणि दशम बरोबर. स्थान हे त्याचं करिअरचं स्थान हा आहे. तर हा त्या ठिकाणी काही बाधा निर्माण होईल का, असा आपल्याला फलादेश द्यायचा आहे. म्हणजे सतत त्याला काही ना काहीतरी अडचणी, काहीतरी कटकटी, अनुत्पादक कटकटी काहीतरी आणि हा, अनपेक्षित काहीतरी बदल, असं काही ना काहीतरी सतत त्याला आयुष्यभर सामोरं जावंच लागेल. तुमचा नेट वीक आहे, आवाज येत नाही. हॅलो. हा बोला. आम्ही अनपेक्षित काहीतरी कटकटी आणि हे सगळं आयुष्यभर त्याला सामोरं जायचंच आहे, गुजरीने जसे ग्रह येतील तसे. नो व्हॉइस. आवाज येत नाही तुमचा. हॅलो. हा बोला. हा. मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी मंगळ हा जो आहे तो जर चतुर्थात आहे, वृश्चिक राशीचा स्वतःच्या राशीत आहे, पण त्या ठिकाणी सायन पद्धतीमध्ये आपण जर पाहिलं तर चंद्र आणि मंगळ हे दोन ग्रह जे आहेत ते राहूच्या अलीकडे आलेले तिथे. आता ते का असं होतं, तर राहू
ही सेंटर लाईन तिथे दर्शवलेली आहे. त्याच्यामध्ये रवी जर समजा त्या ठिकाणी असता राहूच्या बरोबर, तर त्या ठिकाणी आणखी गोंधळ झाला असता. पण तरी सुद्धा सूर्य, शनी, शुक्र, बुध आणि गुरु हे स्वतंत्र राहूपेक्षा दूर आहेत आणि सूर्याच्या जवळ आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना जी एनर्जी किंवा तेज जे आहे ते सूर्यापासून प्राप्त होणार आहे, असा त्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये. बोला, आहे काही प्रश्न? सर मी जोशी बोलतोय. बोला. इथं पंचमी गुरु बुधाबरोबर आहे भाग्यस्थानामध्ये, आणि बुध हा मेष राशीमध्ये, तर टेक्निकल बुद्धी देईल ना जातकाला? हो, बरोबर आहे. त्याचं फील्ड कुठलं असेल तर फील्ड म्हणजे तुम्हाला पहिला सांगितलं की मेट्रोलॉजी केलेली आहे. इट इज कॉल्ड इंजिनिअरिंग आणि इंजिनियर्स म्हणून तो त्या ठिकाणी कार्यरत आहे. तर बुद्धिमत्ता जी आहे तर गुरु कुठल्या याच्यातलं ज्ञान देईल तर टेक्निकल देईल. तर टेक्निकल कुठलं असेल, आता मंगळ बघितलं तर कॉपर आहे, मेटल आहे. त्या ठिकाणी नंबर ऑफ मेटल जे आहे तसं झिंक आहे हे गुरुकडे येतं, कॉपर जे आहे ते मंगळाकडे येतं. मग अशा तऱ्हेने तुम्हाला विचार केला पाहिजे की त्याने तसाच विषय निवडला आणि त्या ह्याच्यावरती तो चांगल्या मार्काने पास झालेला आहे. पण जसं की त्याला आता एक चांगला जॉब मिळणं वगैरे ह्या सगळ्या ज्या काही जॉबला आहे पण तेवढं सॅटिस्फॅक्शन नाहीये. मग अशा ह्या काही कटकटी कशामुळे झालेल्या आहेत, तर पुढे जाऊन तो चांगला ह्याचा होणार का, असा आपल्याला विचार करायचा आहे. तर सांगते वेळी तुम्हाला, ज्या वेळेला मीन राशीला जेव्हा शनी महाराज येतील, म्हणजेच काय की त्या ठिकाणी मार्च महिन्याच्या ऑनवर्ड 2025 राशांतर होणार आहे. त्यानंतर त्याची जी शनीची जी समस्या आहे ही समस्या त्याच्यातून तो निवारण होऊ शकतो. आलं लक्षात? आणि सर अजून एक विचारायचं होतं की इथं बुध हा द्वितीय शनी लाभेश आहे, मग जे शिक्षण घेतले त्याच्यामध्ये त्याला आर्थिक प्राप्ती होणार असं आपण सांगू शकतो का? हो, सांगू शकतो. आता पण त्याला आर्थिक प्राप्ती आहे. कसं असतं, आर्थिक प्राप्तीच्या बाबतीमध्ये एकही व्यक्ती अशी समाधानी नसते, त्याला काही ना काहीतरी कमतरता आढळते. तर सॅटिस्फॅक्शन इज ऑलवेज डिफरंट थिंग. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सतत यश मिळेल किंवा तुम्ही समाधानी व्हाल असं नाही. प्रत्येक मनुष्य हा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जास्तीत जास्त अर्निंग कसं होईल ह्याच्याकडे त्याचं लक्ष केंद्रित असतं. तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण बुध गुरुची युती आहे आणि अशा वेळेला जर बघितलं आपण तर जो धनस्थानाचा अधिपती आहे, लाभस्थानाचा सुद्धा अधिपती आहे. गुरु हा ग्रह जो आहे त्या ठिकाणी आपण सिंह लग्नाला आपण बघितलं तर तो पंचमेश आहे आणि तसाच तो अष्टमेश आहे. अष्टमेश जेव्हा गुरु भाग्यस्थानामध्ये असतो त्यावेळेला भाग्यासंदर्भामध्ये ज्याला अचानकपणे अकस्मात काही ना काहीतरी चांगल्या घडामोडी त्याच्या जीवनात होतील असं सांगायला हरकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, अष्टमाधिपती हा जर इत्यादी ठिकाणी असेल आणि त्या दरम्यान त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये जो आर्थिक किंवा जो काही प्रापंचिक आहे किंवा प्रगती आहे ही एकदम अचानकपणे होतात, अकस्मात होतात. मग आता अकस्मात होणाऱ्या घडामोडी या शनीकडून पाहिल्या गेल्या तर वेगळ्या असतात आणि गुरुकडून पाहिल्या गेल्या तर त्या वेगळ्या असतात. इथे गुरु हा जो शिव लग्नाला अष्टमेश आहे आणि तो भाग्यस्थानामध्ये आहे, तर त्या भाग्याबद्दलचाच आपल्याला विचार करून सांगायचं आहे की जातकाच्या जीवनामध्ये अकस्मात एखादी घटना घडून चांगल्या तऱ्हेचा त्याला जॉब मिळण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा नशीब चांगलं असतं त्यावेळेला तिथे तुम्हाला मंदी आहे का तेजी आहे, आता काम मिळू शकणार नाही असा काहीही भाग होत नाही. जसं अमेरिकेच्या उपराष्ट्रपती ज्या कमला हॅरिस आहेत, तर त्या सुद्धा उपराष्ट्रपती कधी बनतील असं वाटलं नव्हतं, पण अचानकपणे त्या तमिळनाडू केरलामधून तिथे गेल्या आणि त्यांचा तिथे जन्म झाला आणि त्याच्यातून त्यांचा आज अमेरिकेचा उपराष्ट्रपती म्हणून सन्मान होतोय. म्हणजे याचा अर्थ की त्यांच्या कुंडलीमध्ये पण अशा तऱ्हेचे काही योग असतील तर त्याच्यामुळे त्यांना एवढं मोठं पद मिळालं. हा भाग आहे तो त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. गॉट इट? धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. बोला, आणखी कोणाला कळलं नाही का? हा, कुलकर्णी मॅडम बोला. नमस्कार सर.
नमस्ते. जेव्हा सर रवी राहू युक्त असतो अर्थात आणि रवी राहू बुध पण असेल तर मग ह्या वेळेला कुठल्या ग्रहांना बळ मिळेल का मिळणारच नाही असं होऊ शकतं सर कारण मग राहू आता युक्त चला, असल्यामुळं बोला बोला बोला, हं. तुम्ही बोला. मग राहू युक्त असल्यामुळे मग बुधाला पण बळ मिळणार नाही किंवा आजूबाजूला जर शुक्र असेल समजा मंगळ असेल बाजूला तर मग कुठल्याच ग्रहांना बळ मिळणार नाही का ह्याचा विचार कसा करायचा सर? सांगतो तुम्हाला. आता असं आहे की आपण ही पत्रिका जर आपण बघितली तर राहूची मुवमेंट जी आहे ती आपल्याला पाहायची आहे. जर समजा 12व्या स्थानामध्ये एखादा ग्रह असता तर राहू हा कुठे चालला असता तर 12व्या स्थानात जाणार आहे. म्हणजे हो सीमेचा राहू कर्केत जाणार आहे. तर हो त्या ठिकाणी जेव्हा राहूचा आणि एखाद्या ग्रहाचा एक राशांतर योग असतो, म्हणजे मी हा तुम्हाला सांगतो की अलीकडे आणि पलीकडे शास्त्र हो काय सांगतं, तर अलीकडे आणि पलीकडे जे आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर क्लॉकवाईज मध्ये आपण जर राहूला पाहिलं तर त्या ठिकाणी त्याला मिळणारी रास जर मेष आहे, कर्क आहे, तर त्या हो ठिकाणी एखादा ग्रह असेल तर त्या ठिकाणी तो ग्रह जो आहे तो राहूच्या भीतीमुळे किंवा त्याला तिथे आडोसा किंवा तत्सम काही एनर्जी, भीती किंवा काही कार्य न होणे अशा तऱ्हेचं, आणि झालं तरी नुकसानमध्ये जाणं, अशा गोष्टी होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. पण ग्रह असेल तर, कारण का हा की राहू जो आहे तो क्लॉकवाईज मोमेंट मध्ये आहे. आता अँटी क्लॉकवाईज मोमेंट मध्ये जर असता आणि जर धनस्थानामध्ये एखादा ग्रह असता तर त्या ठिकाणी हा त्या ग्रहाला एवढी चिंता करण्याची आवश्यकता नसते. पण तो राहूचा शेजारी आहे हे निश्चित. ओके आता आता इथंच बघायला गेलं तर दशम स्थानामध्ये रवी शनी आहे तिथे जर समजा राहू किंवा केतू असता हं, तर मग जे आता त्यांना फळ मिळणार आहे भाग्याचं वगैरे पुढे जाऊन तर ते त्यातलं नाही. कुठलीच गोष्ट घडली नसती का मग? मग त्याचं प्रमाण कमी झालं असतं. कसं आहे, प्रत्येक अच्छा मनुष्य एक अपेक्षित असतो आणि काही ना काही त्याला मिळावं. कसं आहे, तर बरोबर त्या ह्याच्यामध्ये ते मिळायला पाहिजे. जसं उदाहरण, सकाळी असा एक परिसंवाद होता, तर त्याच्यामध्ये 4 स्तंभाची गोष्ट सांगितलेली आहे की माणसाच्या जीवनामध्ये आपण काय आहोत आणि ते कशामुळे आहोत. तर त्यावरती पूर्वजन्मावरती आपल्याला विचार करायचा आहे किंवा आपल्याला येणारं भाग्य याचा विचार करायचा आहे. तर या परिसंवादामध्ये असं सांगितलं की एखादा लहान मुलगा वयाच्या 10व्या वर्षी एका ट्रॅफिक मध्ये फुगे विकतो किंवा खेळणी विकतो, अशी पण मुलं आपल्याला आढळतात, बरोबर आहे की नाही, हो रस्त्यावरती. हो हो मग दिसतात हो मग त्यांचं दैव काय असेल? मग बरोबर आहे खूपच त्या खडतर त्या आयुष्य हो Yes, मग अशी खटर आयुष्य आपण आपल्या डोळ्याने नेहमी पाहतो. तर हो त्यावेळेला जे कष्टाचा काळ असतो त्याच्यातून एखादा हिरा जन्माला येतो आणि नंतर तो पुढे जातो, तो दॅट इज डिफरंट. पण तरी सुद्धा त्याला ते कष्ट करावे लागतात. तर त्याला कारण, जेव्हा आपण ऍस्ट्रॉलॉजर म्हणून जर विचार केला तर त्याला कारण मीमांसा ही आपल्याला सांगता आली पाहिजे. तर तसं बरोबर क्लॉक अँड अँटी क्लॉक वाईज, जर समजा राहूच्या धनस्थानामध्ये एखादा ग्रह असता असा आपण हा विचार केला तर हो त्याचं बळ कमी झालं असतं, कारण राहू तिथून ऑलरेडी जाऊन आलेला आहे. आलेलं आणि आहे त्याच्या हो आणि त्याच्यापासून तो किती अंतरावर आहे. जसं की राहूच्या आणि इत्यादी ग्रहांच्या बाबतीतला जो नियम आहे तो तुम्हाला मी सांगतो. आता इथे राहू 15 डिग्रीचा आहे असं आपण समजू. तर त्या हा ठिकाणी पुढे जर एखादा ग्रह जर कन्या राशीमध्ये असेल आणि तो 26 अंशाचा आहे असं आपण गृहीत धरू, तर हो त्याला त्या 26 अंशाच्या ग्रहाला एवढा इफेक्ट होणार नाही, म्हणजे चटका लागणार नाही. कारण का अच्छा की त्याचं बर अंतर जे आहे ते आपण ते बघितलं जास्ती असं. आहे हा, अंतर जे आहे हो 26 आणि 15, म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं तर 41 अंशाचं अंतर आहे, होय होय बरोबर नाही का. हो हो सर पण 15 सर तो डिग्री 26 अंशाचा म्हटल्यानंतर सर पुढे गेलेला आहे बरोबर आहे हो आलं लक्षात सर बरोबर म्हणजे त्याचा तेवढा जो आपल्याला बेनिफिट मिळायला हवा. अच्छा हा म्हणून आगमन आणि निर्गमन या दोन्ही गोष्टी विचार केल्या पाहिजेत. विचार केला पाहिजे आलं जसं लक्षात आता सर तुम्ही काय म्हणायचं एअरलाईन्स मध्ये कसं असतं की जेव्हा टेक ऑफ होते त्यावेळेला इंडिकेटर असतं की फ्लाईट टेक ऑफ झालेली आहे. हा जेव्हा बॉम्बेला फ्लाईट येते त्यावेळेला ती फ्लाईट दुबईला असते आणि तेव्हा अरायव्हलचा बोर्ड लागतो. अच्छा बर म्हणजे हा, अरायव्हलला, म्हणजे तेव्हा मनुष्याला मनात येतं की नाही, फ्लाईट इज कमिंग, इट इज अरायव्हल, बरोबर म्हणजे हो येत आहे. मग त्या होय होय ठिकाणी ती दुबई असते, दुबईवरून पाकिस्तानात आले की तो 1 hour 2 hourचा जो काही जर्नी आहे, पण नोटीस येते की फ्लाईट इज कमिंग ऑन बोर्ड. बरोबर मग अशा बरोबर तऱ्हेने ग्रहांचे सुद्धा नियम जे आहेत, तर ग्रह हा अरायव्हल आहे का डिपार्चर आहे, तर ते हे डिपार्चर पाहणं मध्ये महत्वाचं आहे होय नक्की दिस बरोबर हो इज अ लँग्वेज.
यु नो, बरोबर सर. ही भाषा आहे. त्या म्हणजे केपलरची भाषा आहे. म्हणजे आय मीन टू से इट्स अ केपलर सायन्स, केपलर आलं लँग्वेज. लक्षात सर. हो, ओके, समजलं सर. छान. हो सर. धन्यवाद सर. सर सर हा बोला बोला. हा, राहूच्या डिग्रीवर गुरु आणि शुक्र डिग्री सेम आहे, म्हणजे भाव, तर त्याचा काय परिणाम? नाही, आता त्याचा परिणाम आहे, राहू त्या क्षेत्राशी संबंधित आहे का, जसं की ते तत्व एकच आहे असं आपण समजू, तर त्यावेळेला आपण त्याचा नाडीमध्ये विचार करू. कळलं का? हा, पण केपलर मध्ये असा तऱ्हेचा हे केलेलं नाही. कारण का की तुम्ही ऑर्बिट जर पाहिलं तर त्या ऑर्बिट मध्ये सुद्धा जेव्हा ग्रह फिरतो त्याच्या राशीपासून त्याचं जे अंतर आहे हे अंतर 120 अंशाच्या पलीकडचं आहे. अच्छा. जरा वैयक्तिक आवाज बंद करणे बाबा, मेहरबानी करा. 120 अंशाचं अंतर आहे ना बघा मॅडम, आहे ना तिथे. हो सर. मग त्या अंतरावरती तसा काही संबंध येत नाही. फक्त एवढंच आहे की आपले नियम जे आहेत तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की सूर्याच्या शेजारी असणारे कुठलेही ग्रह असतील तर त्याच्यामध्ये राहू केतू हे तिथे परमिटेड नाही आहेत. ओके ओके सर. बऱ्याच वेळेला जीवनामध्ये कुंडलीचा जो भाग आहे, आता मी बोर्ड लावला तर तो पाहिला ना तुम्ही, तिथी आणि त्याच्यामध्ये वार्षिक भविष्य त्याच्यामध्ये कसं पाहायचं, बोर्ड बघितला की नाही तुम्ही? बघितलं हो, सर. बघितलं ना सर, सुरुवातीला हो होतं. सर. तो पण एक सायन्स आहे, म्हणजे तो एक विषय आहे असा की जन्मतिथीवरून आपलं आगामी भविष्य म्हणजे वार्षिक भविष्य कसं, त्याचा काय संबंध आला असं आहे. मग त्याप्रमाणे तुम्हाला ट्रान्झिट मध्ये सुद्धा ग्रह फळ देतोय का, देणार आहे का, तर त्याच्यावरती पण विचार करणं गरजेचं आहे. पण ते मुळातले जे भोग असतात ते भोग तर भोगावेच लागतात, त्याला काही इलाज नाही. आता जसं की युद्धाची जी काही सगळी हे चाललेली आहे तर त्यावरती तुम्ही बघितलं तर शनी, मंगळ, रवी हे सगळे ग्रह जे आहेत ते कुठल्या कुठल्या प्रवासामध्ये आहेत त्याच्यावरून तिथे घटना होते. जी आता तिथे प्राईम मिनिस्टर जर आपला देश सोडून पळून जातो तर सामान्य नागरिकांची काय अवस्था आहे सांगा. होतात की नाही, असं घटना होतात की नाही? तुमच्या समोरची घटना आहे की एक प्राईम मिनिस्टर आपला देश सोडून पळून गेले, म्हणजे याचा अर्थ काय? हो सर. तसं मॅडम फिलिपाईन्सचं पण झालं होतं. असं फिलिपाईन्स मध्ये मनिलामध्ये त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष होते मार्कोस म्हणून, ते सुद्धा त्यांचं अख्खं विमान भरून पैसे घेऊन ते गेले होते. आणि अमेरिकाला लॉस एंजेलिस त्यांच्यापासून जवळ आहे, फिलिपाईन्स पासून लॉस एंजेलिस साधारणतः 6 आवर रन आहे. तर त्या ठिकाणी तिथं ते लँड झाले त्यावेळेला अमेरिकेला राष्ट्राध्यक्षांना फोन केला की प्रचंड पैसे आहेत विमानामध्ये आणि सोनं आहे, ते कीप इट, काय नाही तिथेच नाही. मग कधी कधी काही देश एवढे गरीब का होतात, त्याला कारण आपले जे काही राजकारणी असतात ते प्रचंड पैशाची लूटमार करतात, आणि मार्कोसने असंच केलं होतं. एनिवे, नेक्स्ट. आता कुंडली आणखी काय काय सुचवते, तुम्हाला काय वाटतं? हा ना, विचार करा. कुंडली समजली का तुम्हाला? हा बोला. जोशी बोलतोय पुन्हा. बोला. इथं जो शुक्र जो आहे तो सूर्याच्या प्रकाशामध्ये दशमेश आहे. तो बरोबर शुक्र आहे. लाभस्थानामध्ये बसलेला आहे. सूर्याची आणि एनर्जी त्याला मिळणार, सूर्याचा जो प्रकाश आहे तो मिळणार, तो दशमेश आहे आणि त्या ठिकाणी तो पराक्रमेश सुद्धा आहे. पराक्रम स्थानामध्ये असणारा चंद्र बघा, आलेला ग्रह म्हणजे आपल्या राशीमध्ये असणारा ग्रह आणि आपल्या राशीचा अधिपती हा सुद्धा एक ग्रहच आहे, आणि तो कुठल्या पोझिशन मध्ये आहे त्याच्यावरती आपल्याला फलादेश देता आला पाहिजे. बोला, तुम्ही बोला, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. आणि सर इथे असा विचार करू शकतो का, हा जो भाग्येश मंगळ जो आहे तो दशमेश शुक्राकडे दृष्टी टाकतो, ह्याचा काही फलादेशामध्ये काही परिणाम होऊ शकतो? नाही. नाही. असं आहे, शुक्र हा व्हेरी डेलिकेट प्लॅनेट आहे, त्याला असे चटके सहन होत नाहीत.
तिथे यदा कदाचित जर तुम्ही दृष्टींचा चारी बाजूने जर विचार करायला गेला तर मग मनुष्याच्या जीवनामध्ये संघर्ष असतो. आणि मग त्या ठिकाणी सुखाच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा तो जाईल त्या वेळेला त्याला तिथे अपयश येईलच का असं नसतं. कळलं का? हा, पण थोडा काळ समजा तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे यदा कदाचित काही घटना ज्या आहेत त्या त्याच्या बाबतीमध्ये होऊ शकतील, पण कालावधी, त्याचं वय हे फार महत्वाचं आहे. आता लहानपणी त्याच्या पत्नीचा संबंध येणार नाही, तो जेव्हा युवा होईल त्यावेळेला तिथे प्रेयसीचा संबंध येईल, त्याच्यानंतर पत्नीचा संबंध येईल, नाही का, त्याच्यानंतर संततीचा संबंध येईल. मग त्या वेळेला त्या घटना होताना शुक्र हा एक कम्फर्ट प्लॅनेट आहे, ज्याला आपण म्हणतो की सुख देणारा. तर त्याच्यामध्ये काही बाधा निर्माण होऊ शकतील, पण प्रत्येक वेळेला होईलच असं नाही. अच्छा, बर बर, ठीक. एखाद्या वेळेला बघा, सांगतो तुम्हाला मी, जेव्हा तुम्ही कारमध्ये असता आणि कारचे लाईट असतात त्यावेळेला तुम्ही जर खड्ड्यामध्ये जम्प झालात तर थोडा वेळ प्रकाश तो हलतो, इकडे तिकडे जातो, तो कायम तसा राहत नाही. बरोबर आहे? बरोबर. मग तशाच प्रकारे जीवनामध्ये सुद्धा असे प्रकार जे आहेत ते कमी जास्ती होतात, पण त्याला घाबरून जायचं नसतं. जीवन हे असंच आहे. हे 4 स्तंभाचं जीवन आहे, 4 युग आहेत. त्या 4 युगामध्ये अनेक घटना त्या माणसाच्या जीवनात त्या होणारच आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये असं व्हायचं नाही की डिप्रेस व्हायचं नाही, की पुढे आशा सोडायच्या पण नाहीत. लक्षात घ्या. अगेन आय टेल की तुम्ही जर यदा कदाचित आज अपयशी असाल तर कायम अपयशी राहाल असं नाही. उम्मीद के ऊपर जिंदा रहते लोग. अच्छा, हा, बर. उमेद नावाची पण काही गोष्ट आहे ना, की आपल्याला बरोबर. आशावादी राहायला पाहिजे माणसाने. नक्की राहायला पाहिजे, का नाही राहायचं? बरोबर. ताबडतोब तुम्ही जर समजा एक वेळेला स्तब्ध राहा, म्हणजे स्तंभी व्हा, वक्री होऊ नका. वक्री झाल्यानंतर परत मार्गी तर होणारच आहात तुम्ही. कळलं? हे लाईफ, दिस इज लाईफ. येस, बरोबर. छान. व्हॉट इज द लाईफ? दिस इज द लाईफ. बरोबर आहे सर. लाईफची परिभाषा जी आहे ती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संकट तर अनेकावरती येतात. लोक गल्लीतून दिल्लीला जातात, मग दिल्लीला जाण्यापर्यंतचा खडतर मार्ग पण असतो ना. बरोबर आहे सर. बरोबर. बरं, आणखी एनी कॉमेंट्स? बरं, हा बोला. येस, काही तुमचे विचार? सर मी विचारू का? हा, बोला ना. हा, नमस्ते सर. नमस्ते. सर, जेव्हा शनीचं भ्रमण वृषभेमध्ये जाईल, वृषभेमधनं होईल, तेव्हा रवी आणि शनी एक्झॅक्टली अंशात्मक युतीत आहे, म्हणजे दोघेही 6 डिग्री आहे. मग अशा वेळेस विचार करायचा तो कशा रीतीने फळ देईल? नाही, आता फळ म्हणजे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये आता जर आपण पाहिलं तर तो कधी योग येईल किंवा जातक पूर्णपणे 30 वर्षाचा होईल तेव्हा, नाही का? हो. मग त्या 30व्या वर्षाच्या दरम्यान आता सायन हे जे आहे ते फिक्स असतं आणि आपलं निधन जे आहे त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन होतात. तर त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तिथे जेव्हा तो ग्रह जाईल त्यावेळेला एक काही घडामोडी ज्या होतील तर त्याला एक नवीन करिअर, कारण ते करिअर हाऊस आहे. येस सर. म्हणून त्याच्यामुळे तिथे तुमच्या कामामध्ये बदल होईल, तो चांगला असेल. नवीन कार्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. नवीन एखादी जबाबदारी मिळेल. शनी हा जबाबदाऱ्या देणारा ग्रह आहे. शनी हा ऑलवेज बघा, जेव्हा जेव्हा शनी लग्नाला पाहिल, लग्नावरती असेल, लग्नाकडे असेल किंवा चतुर्थामध्ये असेल त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या जातकाच्या खांद्यावरती येतात. अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. आता त्याच्यामध्ये स्त्री आहे, पुरुष आहे, जसं असेल तसं, पण तिथे जबाबदारी ही शनी देणारच, हे ठरलेलं आहे. तसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा वयाच्या 30व्या वर्षी शनी आणि रवीची युती डॉट एकत्र येईल त्याच वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनातलं करिअर मध्ये परिवर्तन होईल. इट इज रिलेटेड विथ द करिअर. कारण का की ते दशम स्थान जे आहे हे आपल्या जीवनातील एक वेगळ्या प्रकारचं कार्य करणारं स्थान आहे आणि त्याला फार महत्व आहे. कळलं? रिस्पॉन्सिबल. येस सर. आणखी एक प्रश्न होता.
सर बोला. याच पत्रिकेमध्ये जर शुक्राच्या ऐवजी इथे जर राहू असता आणि इथे वेळामध्ये कर्केमध्ये जर तिथे शुक्र असता, तर अशा वेळेस रवीची दृष्टी ह्या राहूच्या ह्याच्यामुळे शुक्रापर्यंत ऑब्स्ट्रक्ट झाली असते का? सांगतो तुम्हाला. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कुलकर्णी मॅडमनी प्रश्न विचारला होता, त्यावेळेला तुमच्या समोरून कोणती लॉरी येते का मर्सिडीज येते? येस सर. कळलं का? मग अशा वेळेला कधी कधी मनुष्य घाबरतो. मी लहान असताना आमचं मुंबईला जे हे आहे त्याला फाउंटन म्हणतो, एरिया फाउंटन्स आहे, त्याला आता हुतात्मा चौक म्हणतात. तर त्या ठिकाणी 4 लिमिटेडची बस जायची. तर एक ड्रायव्हर घाबरला आणि त्याने रस्त्यातच गाडी सोडली आणि पळाला. आता त्यावेळेला 4 लिमिटेड बस जी होती ती डबल डेकर होती आणि त्या ह्याच्यामध्ये त्याच्या समोरानंतर तो घाबरला. मग अशा वेळेला राहू सारखा प्लॅनेट जेव्हा समोर येतो त्यावेळेला तिथे एखादी व्यक्ती भयभीत होते. मग तशाच प्रकारे अशी घटना घडते. आणि ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती साधारणतः 1965-66 सालची आहे. कळलं का? ओके सर. त्यावेळेला त्याचं नाव हुतात्मा चौक नव्हतं, फ्लोरा फाउंटन होतं. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार राहुल. सर. नमस्ते. बोला. सर आपण एरवी असा विचार करतो की लग्नेश आणि सप्तमेश एकत्र असेल तर ते योग्य नाही, पण आता इथे लग्नेश आणि सप्तमेश दोघेही एकत्र आहेत वृषभ राशीत. पण आता आपण सायन प्रमाणे जर विचार करतो तर सूर्याचा प्रकाश शनीला मिळालाय, कारण सूर्य शनी बरोबर आहे. तर मग ह्याचं कसं आपण हे करायचं? आता कसं आहे, ह्या वेळेला तुम्ही बघितलं तर लग्नेश सप्तमेश एकत्र येणार. तर सायन मध्ये असं सांगितलंय, मी सायन्सची जी काही परिभाषा आहे किंवा सायन्सचे मेथड आहे तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की कुठलेही ग्रह कोणाच्याही सोबत आल्यानंतर त्याच्यामध्ये बलवान ग्रह असतो, त्याची एनर्जी. आता उदाहरणार्थ एक समजा की तुम्ही मोदीजींसमोर सोबत बरोबर चाललेला आहात, तर तुमचा मान किती असेल? अर्थात असणारच मोदींबरोबरचा. हो सर. हो हो. मग आता त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की विच इज द प्लॅनेटची मोमेंट आहे किंवा 2 प्लॅनेट कोण आहेत, तर त्या प्रत्येक प्लॅनेटचा जो काही प्रतिसाद आहे किंवा त्या ठिकाणी त्याचं जे कॅरेक्टर्स आहेत प्लॅनेटचे, ते प्लॅनेट तुम्हाला जीवनाची परिभाषा किंवा जीवनाचं जे काही वळण आहे, की जीवनाचं श्रेय आहे, तुम्हाला मिळणारं फलित आहे, हे सगळं देऊन जातं. बट प्लॅनेट इज इम्पॉर्टंट. एखाद्या प्लॅनेटला देण्यासाठी त्या ठिकाणी काही अधिकार आहेत का? बघा, प्रत्येक टेबलवरती प्रत्येकाचे अधिकार वेगवेगळे असतात. सरकारी कामामध्ये सुद्धा तुम्ही कुठल्याही टेबलला जाऊन चालत नाही. वाढवायला जाऊन तुम्ही डॉक्टरचं प्रोसेशन कराल तर चालणार नाही. वाढवाय आहे, पेशंट आहे, नर्स आहे, डॉक्टर आहे. कळलं? मग तशाच प्रमाणे तुम्हाला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात तर त्या ठिकाणी असं बघितलं पाहिजे की जातकाच्या जीवनामध्ये रवी शनीची युती झालेली आहे. तो 7th हाऊस आणि 1st हाऊस लॉर्ड आहे, तरी सुद्धा एका ताकदवर ग्रहाच्या सोबत ती व्यक्ती आहे. आणि दुसरं म्हणजे सर, दशमात रवी आणि शनी दोघे आहे, तर मग ह्यांना शासकीय ह्याच्यामध्ये काही हे होईल का? आता बघा, एज तर होऊन गेलेलं आहे आणि ही इज नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल. कळलं का? वय फार महत्वाचं. मी नेहमी सांगतो, वय जे आहे. आता ह्यांचं 25 साधारण असेल ना? आता पहिली गोष्ट म्हणजे मॅडम असं आहे, शासनामध्ये नोकऱ्या नाहीत. त्यांनी जो स्टडी केलेला आहे तो शासनामध्ये उपलब्ध नाही. फक्त त्याच्याकडे BE ग्रॅज्युएशन आहे, तर त्याच्यातर्फे तो MPSC UPSC देऊ शकतो. इथे सोय आहे, पण पर्टिक्युलर जे सायन्स आहे त्याच्याकडे त्या ठिकाणी उपलब्धता नाही आहे. मग तिथे तुम्ही MPSC देऊन जर समजा वॅकन्सी असेल, मी असे लोक पाहिल्यात की MPSC ची परीक्षा पास होऊन सुद्धा त्या ठिकाणी 4-4, 5-5 वर्ष त्यांना होल्डवर ठेवलेलं आहे. कळलं? हो सर. म्हणजे रिक्वायरमेंट महत्वाची आहे. आता गरज आहे का शासनाला, तरच ते भरती करून घेणार.
आणि आता हो सगळ्या शासनाची परिस्थिती एकदम खराब आहे, बिकट आहे. खरा हो हो सर. म्हणजे कुठल्याही युद्धाच्या राज्यात परिस्थितीमुळे आता शासनात पण सगळ्या बदल झालेत आणि नियमांमध्ये पण बदल फार झाले. हो सर. शासनामध्ये आता भरती होणारच नाही. आता प्रायव्हेट पोलीस येणार आहेत थोड्या दिवसांनी. आता तुम्ही अच्छा. रस्त्याला बघता की नाही प्रायव्हेट पोलीस? हो हो ट्रॅफिक असतात. कंट्रोलला आहे ना प्रायव्हेट हो पोलीस? हो आहे 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 मग आहेत. तुम्ही त्याच्यावरती थांबता की नाही हात दाखवल्यावरती? हो हो मग त्याच्यावरती हो आदेश आहे ना, हो सर. त्याला पॉवर दिल्यात ना. हो दिल्यात दिल्यात बरोबर आहे. तुम्ही सरकारी कार्यालयात तुम्ही गेलात महसूलमध्ये, तर जवळपास 30% स्टाफ जो आहे तो प्रायव्हेट आहे. आपल्याला फक्त वाटतं की तो सरकारी, पण सरकारी नाहीये, तो प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आहे. हो सर हो हो हे सगळ्याच आता बरोबर सरकारी ह्याच्यामध्ये हे सगळं चालू झालेलं आहे. म्हणजे म्हणून अगोदरच झाले आता, तर आता नाही पूर्वीच झाले. हो म्हणजे सर तिथे थँक्यू. हा सगळा प्रसंग आहे. तुम्हाला आयुष्य सरकारी किंवा निमसरकारी किंवा बिनसरकारी आयुष्य कसं जगायला लागेल हा फार महत्वाचा आहे. हो तो ग्रह सांगतो आपल्याला, जो ग्रह शिकवतो. बरोबर आहे. प्लॅनेटचा जो भाग आहे ना, तर प्लॅनेट हा एक महामार्ग आहे आणि प्लॅनेट स्ट्रीट्स आहे. मग छोटे प्लॅनेट छोट्या स्ट्रीट्स आहेत, मोठे प्लॅनेट मोठे हे आहे. हे तुम्हाला काय बनायचं आहे, क्या बनना है, असं आहे ना. हो सर. म्हणून माणसाची विचारधारा, त्याचं विजन डिपेंड. बायडन सारखी व्यक्ती चालता येत नाही तरी राष्ट्रपती आहेतच ना. हो जो बायडेन हो सर. हा असं आहे ना. आहे हो. थँक्यू सर थँक्यू. पुढे तर ह्या पत्रिकेमध्ये बघा, परत सांगतो मी, अगेन आय रिपीट, की ही पत्रिका एका लहान व्यक्तीची आहे. म्हणजे अजून त्याचं मॅच्युरिटी झालेली नाही. त्याचं विजन पुढे कसं असेल हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यातून त्याला ट्रान्झिस्ट मध्ये खरोखर कुठल्या महिन्यामध्ये, आता आपल्याला महिन्याकडे जायचं आहे, आपल्याला वर्षामध्ये जायचं आहे, की त्या ठिकाणी कुठल्या वर्षी त्याला ब्रेकअप मिळू शकतो. तर आता ट्रान्झिस्ट मध्ये आपण बघितलं तर गुरु हा ग्रह हा सायनमध्ये सुद्धा वृषभ राशीमध्येच आहे आणि त्या ठिकाणी तो आता एक्झिट होणार थोड्या दिवसांनी मिथुन राशीमध्ये. पण गुरु हा मुळामध्ये आलाय कुठे, त्याच्या वेळेला तो मेषेमध्ये होता ओरिजिनली. तिकडून आल्यानंतर आता वृषभेत आता गुरु आहे. पण आपल्याकडे वृषभेमध्ये गुरु हा 4 अंशाचा किंवा 6 अंशाचा असेल, तर त्यांच्याकडे तो आता राशी बदल करायला तयार झालेला आहे. साधारणतः 28 अंशाचा गुरु जो आहे तो सायन पद्धतीमध्ये आहे आणि तो वृषभ राशीत आहे. का कोणाकडे पत्रिका? तर बघा, सायन मध्ये काढून तुम्हाला 23 डिग्री ऍड करा बस, त्याचा. आता तो गुरु किती अंशाचा आहे त्याला 23 अधिक अधिक करा. गुरु मिथुनेत आहे, मिथुनेत. म्हणजे गेला ना किती, 2 अंशाचा आहे, 3 अंशाचा आहे मॅडम? हो हो गुरु आता मंगळ मिथुनेत आहे. हा, आता जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं की आपल्या निर्जनमध्ये गुरु आणि शनी किंवा इत्यादी ग्रह जेव्हा राशांतर करतात त्यावेळेला सूर्याची आवश्यकता भासते. तर अशा वेळेला जेव्हा आता मिथुन राशीमध्ये जिथे गुरु आहे, तर त्या ठिकाणी सूर्य आता सिंह राशीमध्ये जाण्याच्या तयारीत आहे आता सायन मध्ये. आहे सूर्य आहे, तिथेच आहे, सिंह राशीतच आहे. हा, म्हणजे तिथे गुरुला सूर्याची आवश्यकता आहे का? त्याच्या अगोदरच गुरु आलेला आहे ना तिथे. हो हो आणि गुरु किती अंशाचा आहे मॅडम सायन मध्ये? ते 3 अंशाचा आहे. 3-4 अंशाचा आहे. म्हणजे सूर्याला त्याची आवश्यकता भासली नाही. सूर्य ऑलरेडी पुढे निघून गेलेला आहे, नाही का? असं आहे. जवळपास गती ज्या आहेत ह्या सारख्याच सांगितलेल्या आहेत, पण त्याच्यावरती सूर्य जवळ आल्यानंतर त्या ग्रहाची गतीमध्ये वाढ होत.
वक्री ग्रह सुद्धा तिथे अपडेट केलेला आहे. वक्री ग्रहाची पण विचार केला जातो, मार्गी ग्रहाचा पण विचार केला जातो. पण आता फक्त आपल्याला फलित करायचं आहे. तर तुम्हाला आता बघायचं आहे की जातकाला ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा कधी पूर्ण होतील किंवा त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन केव्हा होईल याचा विचार करते वेळी, आता जसं सांगितलं मॅडमने की गुरु आता मिथुनेत आहे, पण त्याच्या अगोदर तो वृषभेला होता हे नक्की ना. हो. मग वृषभेला जर गुरु होता आणि त्याच वेळेला तिथे त्या ठिकाणी मेषेला रवी असेल तर निश्चितच त्या गुरुचं तेज, रवीचं तेज गुरुला मिळणार. मीनेला रवी असेल जेव्हा एप्रिल महिन्यामध्ये, त्याच वेळेला गुरु वृषभ राशीमध्ये तिथे असणार. मॅडम जर असेल तर पत्रिका 15 एप्रिलच्या अगोदरची काढा बघा, वृषभेला गुरु होता का. पंधरा मार्च काढली तरी चालेल, त्यावेळेला तिथे रवीचा फलादेश वेगळा आहे. नाही मिळत का. गुरु मेषाला होता. काय सर. 15 मार्चचा सूर्य बघा सायन मध्ये, त्यावेळेला गुरु वृषभेमध्ये होता का. 15 मार्च सायन मध्ये गुरु होता, वृषभेला होता का. हा वृषभेला होता. बरं, म्हणजे गुरुला राशांतर करण्यासाठी रवीची आवश्यकता भासली नाही. मग गुरु किती अंशावरती होता वृषभेला. मार्च महिन्यामध्ये 15 मार्चच्या अगोदर. हा ते बघायला लागेल, काढायला लागेल. आता नाही आहे. ठीक आहे चला. बर, परत सांगतो की आपल्या निधीमध्ये रवीची आवश्यकता लागते, राशांतर करायला त्या ठिकाणी लागत नाही. कळलं. मग आता भविष्य ठरवताना तुम्हाला शनी सुद्धा विचारात घ्यायचा आहे. ज्यावेळेला शनी आणि गुरु रवीची युती वयाच्या 30व्या वर्षी होईल त्यावेळेला सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये ज्या वेळेचा जन्म आहे तर तो हा जो जन्म आहे तो एप्रिल महिन्यातला आहे का बघा तर. कधी एप्रिलचा आहे जन्म. हो सर, एप्रिल 27 एप्रिल. मग त्या तुम्हाला सांगायचं की एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी येण्याची शक्यता आहे आणि ती पॉझिटिव्ह असेल. आणि त्यावेळेला 30व्या वर्षी गुरु कुठे असेल तर त्यावेळेला गुरु जो आहे तो साधारणतः तुळ राशीला असण्याची शक्यता आहे. सर बरोबर 5 वर्षांनी, कारण आता 25 मार्चला तो मिनेत येईल आणि मग त्याच्यानंतर 2.5 वर्ष म्हणजे ही 5 वर्ष नंतर तो वृषभेत जेव्हा येईल तेव्हा त्याची शनीची कलाटणीचं हे सुरू होईल. आणि त्यावेळेला आता जर सायनप्रमाणे गुरु मिथुनेत असेल तर तेव्हा जेव्हा शनीची कलाटणी म्हणजे शनी जेव्हा वृषभेत येईल तेव्हा गुरु ह्याच्यात असेल, वृश्चिकेत असेल सर 6 वर्षांनी. म्हणजे गुरुची तुळ आणि वृश्चिकेच्या जवळ असतात. जवळपास आहे. त्यामुळे त्या शनीच्या कलाटणीमध्ये त्याच्या व्यवसायामध्ये किंवा त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने स्थित्यंतर येऊ शकतं. आता पण त्याला चांगला ब्रेक मिळालेला आहे. आता तुम्ही जर विचार केला तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे साधारणतः वय वर्ष 25 जातकाचं आहे साधारणतः. आता 25 वयाचं आहे, 26वं वय सुरू झालं. आता 26व्या वर्षाच्या अगोदरच त्याला नोकरी पण मिळाली, कॅम्पस मधून चांगल्यापैकी जॉब मिळालेला आहे. पण आपला विषय असा आहे की ह्या व्यक्तीची प्रगती जीवनामध्ये होईल का होणार नाही. होईल ना. होईल होईल. मग आता कशामुळे झाली बघा. एक तर तो ग्रॅज्युएट झालेला आहे, त्याच्यानंतर त्याने डिग्री प्राप्त केलेली आहे, त्याच्यानंतर आता त्याला जॉब सुद्धा आहे.
म्हणजे प्रगती पथावर आहे की नाही. हो. आता प्रत्येकाला इन्फोसिस मध्ये जॉब मिळेल का असं नाहीये. कळलं? प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी जॉब मिळतो, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी सूर्य आणि गुरु यांचं बळ कुंडलीमध्ये बलवान तो आहे का नाही. आणि दशम स्थान आहे सर. आता आहे ना. आहे. आहे. आता हीच पत्रिका उलट आपण जर केली तर तरी सुद्धा केतू लग्नी पकडला, त्यावेळेला चतुर्थ स्थानामध्ये तुम्हाला येणारी रास जी आहे तर ती वृषभ असेल, आणि त्यावेळेला तिथे रवीचं आणि शनीचं दोन्ही ग्रह हे असेच असणार, फक्त लग्नामध्ये बदल आला. कळलं का. असं आहे. पण आता सध्या मानसिक स्थिती जी आहे ती व्यवस्थित नाही, कारण का की रवी सुद्धा सिंह राशीला आहे, शनी सुद्धा कुंभ राशीलाच आहे, आणि गेली 1.5 वर्ष झालं की त्या ह्याच्यामध्ये तो बराच प्रयत्न करतो इत्यादी गोष्टीसाठी, पण ते सफल होत नाही. पण पुढे जाऊन सफलता निश्चित मिळणार आहे. कधी मिळणार आहे. आता जसं सायन मधला शनी हा लवकर राशांतर करणार आहे, हे वाक्य लक्षात ठेवा. आता त्या ठिकाणी 23 महिने अगोदर, आता 2025च्या मार्च महिन्यामध्ये यदा कदाचित आता शनीचं जे भ्रमण आहे ते कदाचित सायनमध्ये मीन राशीत असण्याची शक्यता आहे. मॅडम शनी बघा आत्ताच्या पोझिशनला मीन राशीमध्ये सायन मध्ये आहे का. 2 मिनिटं भागवत मॅडम, मला फोन चालू करावा लागेल. हो आहे, मीन राशीतच आहे शनी. हो आहे ना. हा. मग त्याच वेळेला तिथे तुम्हाला फलादेश देते वेळी याचा वापर करणं गरजेचं आहे, नाही का. हो. एक 2 मिनिटं. दोन मिनिटं हे करू नका, मी शोधतो जरा. मीन राशीमध्ये 2 अंशावरती साधारणतः रवी आहे, शनी आहे. शनी. हा बोला भागवत मॅडम, बोला. नमस्कार. तर मग केपलरमध्ये जर आपण सूर्याच्या आजूबाजूच्या ग्रहांना प्रकाश कायम मिळतो आणि ते कायम सपोर्ट करतात असं म्हणतो, आणि बुध आणि शुक्र हे कायम सूर्याच्या आजूबाजूला असतात, याचा अर्थ ते प्रत्येकाला कायम सपोर्ट करणार असं आपण म्हणू शकतो का. मग असं आहे मॅडम की बुध हा वरचा मजला आहे, तो रिकामा असला तर चालेल का. नाही तसा तर नाही चालणार. हा. शुक्र हा तेज आहे, तेजस्वी आहे, अप्रोच आहे, सौख्य आहे. हे तर कक्षेच्या अलीकडचे ग्रह आहेत ना ते. कक्षेच्या अलीकडचे ग्रह आहेत. मग कक्षेच्या पलीकडचे ग्रह कोणते. मंगळ. कळलं का. मग त्यामध्ये आपल्याला रवी बुध शुक्र यांची जी काही भ्रमणे आहेत तर ती एकाच आहे, पण आपला विषय काय आहे की जर त्याच्यामध्ये राहू केतूचा जर संबंध आला तर त्याच्या पलीकडचं जे काही दृश्य आहे ते वेगळं असतं. बरोबर. असं आहे. हो सर. थँक्यू. सर नमस्कार. नमस्ते बेटा. सर तुम्ही आता सायन पद्धती लावलेली आहे. मी ना सायनची FMD स्टार्ट केलेली आहे 2024ची मार्च महिन्याची. तुम्ही आता म्हटलं की त्याची मानसिक स्थिती तिची थोडीशी बरोबर नाही आहे, बरोबर ना सर. हॅलो. हा सर, इथे ना गोचर राहू मेष राशीमध्ये 17 डिग्री वरती आहे. तो 15 मार्च पर्यंत होता 2024. तर इथे
मेष राशीमध्ये गुरु आहे सर, त्या टाइमामध्ये प्रॉब्लेम झाला असेल का यांना, की तेव्हापासून विदिन दॅट पोर्शन पिरियड जो आहे तो त्याला तिथे डिफिकल्टीज झाल्या. आता ओके बेटा असं आहे सांग, पहिला यू जस्ट कन्फर्म मी की मीन राशीमध्ये शनी किती अंशाचा आहे. लेट मी कन्फर्म. सर महिना कुठला सांगताय तुम्ही? मी 1 मार्चच्या नंतरचा एफएमडी लावलाय. आत्ता लावला तरी हरकत नाही. मार्च आणि याच्यामध्ये फरक काय आहे? आज ऑगस्ट आहे, 4 महिन्याचा फरक आहे, 3 अंशाचा फरक होईल. बस 1 मिनिट. एक ऑगस्ट हा सर 1 ऑगस्ट नंतर शनी 18 डिग्रीचा आहे मीन राशीमध्ये, वक्री आहे. आणि 1 ऑगस्टला 8 डिग्रीचा सूर्य आहे सिंह राशीमध्ये, कारण 22 तारखेच्या जवळपास सूर्य राशी चेंज करेल ना सर. आणि तुम्ही जे म्हणताय ना गुरु आता 14 डिग्रीचा आहे मिथुन राशीमध्ये. 5 ऑगस्ट पर्यंत 14 डिग्रीचा तो राहणार. ऐक माझं, आता ह्या ठिकाणी रवी हा आणि शनी, तर शनीचं भ्रमण जे आहे ते 18 डिग्री पूर्ण झालेलं आहे का? तो रेवती नक्षत्रामध्ये आहे का? 18 डिग्री पूर्ण व्हायला 12 तारीख लागतील त्याला. म्हणजे रिट्रोग्रेड आहे तो रेवती नक्षत्रामध्ये जाईल का? आता रवी रेवती नक्षत्रामध्येच आहे. हा डेफिनेटली ना, 16:40 कंप्लीट झालं की तो रेवतीमध्येच गेला ना शनी. मग आता तुम्हाला जर गोचरीचा फलादेश द्यायचा असेल तर त्यावेळेला 18 अंश चालण्यासाठी शनीला 1.5 वर्ष लागलेलं आहे. हो, 1.5 वर्षाच्या अगोदरची पोझिशन, 18 महिने लागले बरोबर. मग 18 महिन्याच्या अगोदरची पोझिशन कुंभ राशीमध्ये जातकाच्या जीवनामध्ये. त्यांच्याकडून सर आवाज येतो. सावंत मॅडम तुमच्या घरातून आवाज येतो. मग 18 अंशातून त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर मागचं 1.5 वर्षापूर्वीचं आयुष्य कसं असेल हे जेव्हा तुम्हाला तपासायचं आहे तर त्या ठिकाणी केतू आहे आणि तिथून शनीचं भ्रमण चालू होतं. कळलं का? हो सर. म्हणजे त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये काही कलह, काही व्यत्यय, काही प्रश्न उपस्थित झाले होते. पण आपल्याला जेव्हा ट्रान्झिस्ट मध्ये वापरायचा असेल एखादा ग्रह तर त्यावेळेला आता जसं तू सांगितल्याप्रमाणे शनी राहूची युती जी आहे ही मीन राशीमध्ये सायनमध्ये पण होणार आहे आणि निर्जनमध्ये पण होणार आहे. राहू शनीची युती होणार आहे ना. राहू जेव्हा मीन राशीमध्ये नाही का, मग असा भाग मग फलित करतेवेळी तुम्हाला अशा तऱ्हेनेच विचार करायचा असतो. बरं, इत्यादी आणखी कोणाला कळलं नाही बोला. इत्यादी कोणाला कळलं नाही काय? काही डिफिकल्टीज आहेत का? थोडासा विषय वेगळा आहे सर. मग ही जी शनी राहूची युती आहे अष्टम स्थानी होईल मिनेत, म्हणजे तर मग त्याचे कसे परिणाम होतील? त्याला त्या ठिकाणी जातकाचं जेव्हा विवाह झाला असेल किंवा होणार असेल तर त्या ठिकाणी त्याच्या पत्नीच्या प्रपंचामध्ये किंवा परिवारामध्ये काही प्रश्न उपस्थित होतील. म्हणजे अष्टम स्थान हे काय सांगितलं जातं की आपलं जिथे विवाह होतो त्याच्या सासूरवाडीचं स्थान म्हणून सांगा, सासरचं स्थान. बरोबर. किंवा जे काही धन संपदा असते, काही जमवलेली जी रक्कम असते ती सुद्धा कदाचित वाईप आउट होण्याची शक्यता दर्शवली जाते. काही वेळेला पैसे संपतात, म्हणजे राखीव फंड जो असतो तो संपुष्टात येतो. काही वेळेला अडचणी येतात, म्हणजे आर्थिक ह्याच्यामध्ये कमतरता निर्माण होते. असाही भाग त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. पण ट्रान्झिट तुम्हाला पाहताना नेहमी आपल्या निर्यनमध्ये असणारा ग्रह किती अंशाचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला पुढे जाऊन
तिथे 23 अंश पुढे जायचं आहे. हा एक सोपा आणि चांगला नियम आहे. कुठलाही ग्रह, आता चंद्र आजचा कुठे असेल त्याच्यापासून पुढे 23 अंश जा. आता आज तिथी कोणती आहे आपल्याकडे? आज पंचमी चतुर्थी आहे का पंचमी आहे? बघा, आज 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 तृतीय आहे सर. तृतीय आहे. तृतीया मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर तुम्ही तुळ राशीमध्ये कन्या राशीमध्ये चंद्र आहे का आजचा? मग सायनमध्ये तो तुळेचा असणार. आज सिवेतच आहे सर. आजचा चंद्रमा कन्या राशीमध्ये सायन मध्ये आहे 20 डिग्री, म्हणजे तो 20 सिंहेत डिग्री. असेल सर. नाही नाही नाही, एक मिनिट. कन्या राशीमध्ये सायन मध्ये म्हणजे कसं काय? आजचा आपला चंद्र सिंहेमध्ये सिंहेत आहे. 26 अंशावरती आहे निर्यनला सर. हा, मग त्या ठिकाणी तो कन्या राशीमध्ये गेला, एक राशीमध्ये पुढे जाईल. 23 अंशाचा भाग आहे, कळलं? 23 अंश ते 24 चंद्र अंश बुध शुक्र सगळे कन्येत आहेत सायन मध्ये. सायन चंद्र मध्ये. बुध शुक्र. मग त्याच्यावरून त्याला फळ द्यायचं तुम्हाला, फलादेश तसा द्यायचा. समोर शनी आहे मीन राशी. मग समोर शनी आहे तर त्या ठिकाणी तिथे त्रास ठरलेला आहे, आणि त्याच्या शेजारी राहू पण आहे. आणि मंगळ पण केंद्र योग करतोय. हा, मंगळ मिथुनेतून केंद्र योग करतोय. त्याच्यासोबत राहू पण येईल ना. आता राहू आता गुरुयुक्त आहे. म्हणजे केतू आता तुळेत आहे नाही, राहू सायन मध्ये. राहू मेषेत. गोचर राहू मेषेत ना गोचर, पण तिथे मुळातला गुरु आहे ना मेषेमध्ये मॅडम. हा, मुळातला आहे ना गुरु बुध. मग त्याच्यामुळे तिथे जातकाच्या ह्याच्यामध्ये काही कटकटी निर्माण होतील, आणि शेवटी तुम्हाला मग नवमाशामध्ये फळ द्यायचं असेल का त्याच्या जवळपासचा जो अंश आहे 3 अंश तिथपर्यंत त्याला त्रास हा होणारच. मग एखादा ग्रह ओव्हरलॅपिंग करतो आणि तो मेषेत करत असेल तर त्या स्थानाला पर्टिक्युलर ताबा हा राहूच्याकडेच आहे. कळलं का? मुकेश भाऊ, तुमचा क्लास आहे ना? आहे सर. सर हा, बोला सर. पण आता बघा, आपण आतापर्यंत निर्याणप्रमाणे पाहत होतो. आता सायन्सची आपण पत्रिका बघताना सगळे ग्रह 23 अंशाने पुढे गेल्यामुळे त्यांचं राशांतर झालेलं आहे. म्हणजे बरोबर. फलितामधला कालावधी ठरवताना फरकच पडणार ना. म्हणजे आपल्याला जर निर्याणमध्ये नक्की. योग्य हे मिळत नसेल तर आपण हो, सायन्स प्रमाणे पण व्हेरीफाय करून घेतलं पाहिजे. बघा आता आपण तुमचं म्हणणं मी सांगतो, बरोबर आहे. जसं की गेल्या व्याख्यानामध्ये मी सांगितलं होतं की आता ह्या समोरून जेव्हा सूर्य भ्रमण करेल तर त्या दरम्यान आता कन्या राशीमध्ये जेव्हा सूर्य जाईल, सायनमध्ये कन्या राशीमध्ये सूर्य आलेला आहे का? तर नाही. जेव्हा येईल त्यावेळेला शनीच्या समोरून जाईल, तर त्या दरम्यान तिथे अशा गोष्टींना त्रास होण्याची शक्यता दर्शवली जाते. कळलं? हो. सायन आणि निर्यन मध्ये हा फरक आहे. कोणतरी हा बेटा बोल. सर 22-23 तारखेला सूर्य कन्या राशीमध्ये जाणार. ठीक आहे. हलदरकर मॅडमच्या प्रश्नाचं उत्तर देते मी. कन्यामध्ये सूर्य गेल्यानंतर सायन शनीच्या समोर आहे, राईट. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 18 ऑगस्टच्या नंतर सूर्य सिंह राशीमध्ये जाणार. तो महिनाभर तिथेच असेल. सायन निर्यन सूर्य निर्यन शनीच्या समोर असेल तर ऑगस्ट महिना हा आलाच ना सर प्रेडिक्शन साठी. हो. त्या दरम्यानच काही घडामोडी होती ना. हो बरोबर सर. बर, मुकेश भाऊ कोणतरी टायपिंग करण्याचा प्रयत्न करते, लक्ष द्या. हो सर. बरं, ठीक आहे. आता आणखी कोणाला काही बोलायचं आहे? नाही. सगळ्यांना कळलेलं आहे? काही अडचण आहे का?
कुंडलीचा दर्जा समजला तुम्हाला? हो सर. सायनवरून जातकाच्या जीवनातलं करिअर, जातकाची प्रगती, जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी यांचं लक्ष आलं का तुम्हाला? हो सर. ओके फाईन. सर काही अडचण? 23 अंश पुढे जातो म्हणजे 8 नवमांश पुढे जातो का? हा, आता बघा 11 अंश 3 अंश 20 कलेचा एक नवमांश आहे आणि पूर्ण राशीमध्ये 9 नवमांश आहेत, बरोबर आहे की नाही? मग 9 नवमांशामध्ये आपण जर बघितलं तर 30 अंश तयार होतात. त्याच्या अगोदर तुम्ही जर 6 अंश मायनस केले तर किती झाले? तर 30 मधून 6 गेले तर किती झाले? 23. 24. मग 23-20 अंशाचा फरक आहे. त्याच्यावरती तो ऍडव्हान्स मध्ये आहे सायन, आणि आपण मागे आहोत. समजलं का? सर. हो हो. ओके. 23 अंश हा सायनचा गॅप आहे आणि त्यांनी असं का ठरवलेलं आहे? गेली 500 वर्ष साधारणतः ते लोक तशाच माध्यमातून भविष्य सांगतात. आपल्याकडे प्रत्येक वर्षी काही विकलेमध्ये अयनांशामध्ये बदल होतो आणि तो एक फॉर्म्युला ठरलेला आहे. ज्या वेळेला 2000 वर्षापूर्वी म्हणजे 2000 वर्षापूर्वी आपण बघितलं तर सायन आणि निर्यन हे एकाच याच्यावरती होतं आणि नंतर पृथ्वी कलली म्हणून जो काही ग्रहांचा जो काही फलादेश आहे किंवा पृथ्वीवरती येणारी किरण आहेत तर त्याच्यामध्ये बदल त्यांनी तो आज 23 अंश 20 कला किंवा 23 अंश 40 कलेचा पृथ्वीचा कल बदललेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याच्यामध्ये पृथ्वीचा कल जरी बदलला असला तरी सुद्धा आपल्याकडे गेली 500 वर्ष पाऊस ज्या वेळेला यायचा आहे त्याच वेळेला येतो. नक्षत्रातून भ्रमण करताना तो तिथूनच जातो. फक्त आपल्याकडे तिथी आहे, त्यांच्याकडे तिथीचा विचार केलेला नाही. कळलं का? असं आहे. बोला. आहे आणखी काही विचारायचं? काही न समजलेली गोष्ट आहे का? काही सांगा. चव्हाण मॅडमचा उद्यापासून नवीन क्लास सुरू होणार आहे. ज्या कोणाला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी उद्या संध्याकाळी 7:15 वाजता तिथे उपस्थित राहावं. एक ट्रायल क्लास घ्यावा. मॅडम तुम्हाला काही सर आता सांगायचंय का? लाहिरीचे अवनांश अयनांश 24 अंश 12 कला पकडले जातात ना सर आता ते लाहिरीचे? केपीच आहे. केपी आपल्या कसं आहे माहिती आहे का? सांगतो तुम्हाला मॅडम. उद्या समजा कुलकर्णी अयनांश पकडायचे असतील तर तुम्ही काही कलेचा बदल केला तर दुसऱ्या अयनांशाचा कॉपीराईटचा भंग होत नाही. अच्छा, बर. जसं मी तुम्हाला सांगतो की एक शर्ट आम्ही जेव्हा घेतो आणि ते शर्ट ब्रँडेड असेल आणि ते इम्पोर्टेड असेल तर त्याचं जे काही लेबल असतं ते कटिंग केल्यानंतर तिथे डुप्लिकेट म्हणून त्याचा विचार दुसरा केला लावू जात शकतो नाही. आपण. Yes. बरोबर. नाही, लेबल हे केलं असतं, कट केलं असतं, अच्छा, त्याचा हा ब्रँड हा. कट केलं असतं. म्हणून त्याला तिथे केस करताना तिथे बऱ्याच लोकांवरती कांदिवलीला केस झाल्या होत्या. अच्छा, हो. ट्रेडमार्कच्या कायद्याअंतर्गत भंग. अच्छा, हा हा हा, बरोबर. असं आहे. ओके. बोला. आणि आता निघायचं आहे. बोला मुकेश भाऊ. हळदणकर मॅडम तुम्ही काय? चव्हाण मॅडम तुमचा अभिप्राय काय सांगा पहिला, मग त्या सांगतील. हो सर, नेहमीप्रमाणे छान झाला आणि नवीन नवीन पद्धती तुमच्याकडून शिकायला एकतर चांगल्या मिळतात आणि इतरही नॉलेज म्हणजे कुंडली सोडून पण नॉलेज भरपूर मिळतं. तर सायन पद्धती आहे छान. म्हणजे त्याप्रमाणे गोचर लावलं तर रिझल्ट पण चांगले आहेत त्याचे. तर अत्यंत उत्कृष्ट क्लास झालाय. छान सर, सुंदर. धन्यवाद. तुमचा उद्या क्लास आहे? उद्या क्लास आहे
तर ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करा आणि एकदा येऊन बघा. हा, जे येऊन बघा. तुम्हाला ट्रायल बघा. असं ट्रायल आहे की करा, तुम्ही बघा. ट्रायल करा. हा, ट्रायल ट्रायल करा. या आणि बघा कसं आहे, कसं शिकवते, काय आहे, बघा. थँक्यू. रेकॉर्डिंग धन्यवाद. आहे, 10 लेक्चर आहे, रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये. रेकॉर्डिंग काय काढत नाही मी, कारण लाईफ आमचा टाईम उद्देश रेकॉर्डिंग. असं कमर्शियल नाहीये. कुठूनही कसंही करून तुम्ही शिकावं हाच उद्देश आहे सरांचा पण आणि माझा पण. तर तुम्हाला सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे हाच उद्देश आहे, बाकी काही उद्देश नाही ह्याच्यामध्ये. तर तुम्ही या सगळ्यांनी शिका हीच विनंती आहे. थँक्यू सर. थँक्यू. बरं, अर्णवकर मॅडम, तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा आहे? हो सर, बोलते. आजची पत्रिका सुद्धा. नमस्कार सर. नमस्ते. मुकेश सर, गीता मॅडम, कुबल मॅडम, सगळ्यांना नमस्कार. आजची पत्रिका सरांनी खूपच म्हणजे केपलर पद्धतीने शिकण्यासाठी अतिशय निवडक अशी पत्रिका निवडलेली होती. राहू केतू, लग्नामध्ये राहू आणि सप्तमात केतू, सूर्य शनी. एरवी आपण सूर्य आणि शनी हे दोघं एकत्र आल्यामुळे प्रॉब्लेम कसे होऊ शकतात, कारण शनी हा सप्तमेश आहे आणि लग्नेश हा सूर्य आहे. सूर्य आणि शनी एकत्र येणं हे बरोबर नाही असं आतापर्यंत आपण शिकलो होतो. पण केपलर पद्धतीमध्ये सूर्याची एनर्जी ही सूर्यासोबत असणाऱ्या 90 अंशापर्यंतच्या सगळ्या ग्रहांना मिळत असते आणि ते आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने प्रकट करत असतात. हे आपण केपलर पद्धतीचं वैशिष्ट्य बघितलं. आता या पत्रिकेमध्ये शनी आणि मंगळ हे समसप्तक जरी असले तरी सूर्य आणि शनी हे दशमात बसलेले असल्यामुळे त्यांनी जरी कोणत्याही शासकीय अधिकार पदावर असा हा जातक नसला तरी सुद्धा तो शनी तिथे असल्यामुळे तो मेटल टेक्नॉलॉजी मध्ये तो ऍडव्हान्स आहे आणि तिथे तो चांगल्या प्रशासक अशा भूमिकेवर किंवा चांगल्या पोझिशनवर तो व्यवसाय करतोय. हे या शनी सूर्याचं वैशिष्ट्य आपण या पत्रिकेतून बघितलं. शिवाय कक्षेच्या अलीकडचे ग्रह आणि पलीकडचे ग्रह असं बघताना सूर्य, शनी, गुरु, बुध, शुक्र हे सगळेच चांगले ग्रह सूर्यासोबत असल्यामुळे जातकाचं भवितव्य सुद्धा चांगलं आहे आणि त्याने दमदारपणे योग्य वेळी व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. हे आपण इथे बघितलं. शनी मंगळ समसप्तक असल्यामुळे मूलतः जीवनात कटकटी कशा आल्या त्याच्या किंवा चतुर्थ स्थान आणि दशम स्थानाबद्दल अडचणी कधी येऊ शकतील याचा आपण या पत्रिकेमध्ये चांगला अनुभव घेतला. आणि चंद्र 0 डिग्रीवर असल्यामुळे आणि राहूच्या कक्षेच्या सूर्याच्या कक्षेच्या पलीकडे आहे, राहूच्या जवळ आलाय तो, त्यामुळे सूर्याचं बळ त्याला मिळत नाही, मंगळाला सुद्धा सूर्याचं बळ मिळत नाही. तर अशा पद्धतीने कोणत्या वर्षी सायन पद्धतीमध्ये कोणत्या वर्षी याच्या जीवनामध्ये क्रांती घडेल किंवा व्यवसायामध्ये हा उन्नतीच्या पदावर जाईल याचा आपण अभ्यास या पद्धतीने खूप चांगला केला. आणि बोलता बोलता सरांनी खूप चांगल्या गोष्टी आपल्याला मेन्शन केल्यात की बुध हा वरचा मजला तर शुक्र हा तेजाचा कारक ग्रह आहे. तेव्हा सूर्य, बुध आणि शनी हे सगळेच कसे चांगल्या पद्धतीने त्याला मदत करताय हे आपण बघितलं. थोडक्यात सायन पद्धतीमध्ये 23.20 कला अशा पद्धतीने ग्रह पुढच्या घरामध्ये राशीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तेव्हा दोन्ही पद्धतीने आपल्याला निर्यन आणि सायन पद्धतीने जातकाची पत्रिका बघून त्याप्रमाणे आपल्याला जास्त फलित अचूक करण्याकडे जाता येतं असं आतापर्यंत तरी माझ्या समजुती म्हणजे मी अशी समजूत करून घेतलेली आहे. आणि जास्त सोपं केपलर मध्ये असं झालंय
की सूर्याच्या सोबत शनी आला तर तो फार वाईट फळं देणार नाही. तो सूर्याच्या बरोबर असल्यामुळे तो चांगलीच फळं देईल, हे आपण चांगल्या पद्धतीने इथे समजून घेतलंय. आणि समजायला सुटसुटीत आणि फलिताकडे जायला सुद्धा त्या मानाने चांगलं असं हे शास्त्र सरांनी इंट्रोड्यूस केलंय. सरांना सगळ्यांकडून मी धन्यवाद देते. थँक्यू सर. धन्यवाद. आता कुबल मॅडम समारोप करा. होय. आणखी तुम्हाला काही बोलायचं आहे का, निवेदन करायचं आहे काही? नाही, आता समारोपच करते. मॅडमनी तर चांगलंच सांगितलंय. अगोदर सर तुम्हाला नमस्कार, मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार. आपल्या चव्हाण मॅडम आणि हळदणकर मॅडम तुम्ही दोघींनी छान अभिप्राय दिल्या, त्यामुळं तुम्हालाही नमस्कार आणि सगळ्यांचे आभार. सगळ्यांना नमस्कार. आता मॅडमनी जवळजवळ सगळंच सांगितलं. आणि आता सध्याचं आपण जर गोचर बघितलं तर आता सध्या सिंहतच म्हणजे सूर्य आहे आणि इथे शनी पण आहे. त्यामुळं सध्या हा जातक थोडा त्रासात आहे असं आपण म्हणतोय. पण मग तुम्ही मगाशी सांगताना असं म्हणाला की त्याचा त्रास तेव्हा कमी होऊ शकतो आता जेव्हा तो मिनेत शनी म्हणजे 2025ला येईल, तेव्हा त्याला म्हणजे थोडंसं हायसं वाटेल बा. आणि मगाशी तुम्ही हा एक पॉइंट म्हणजे मॅडम विसरले असं नाही, पण म्हणजे तो मी सांगते. त्यांनी तर बाकी छान हे केलं, अभिप्राय दिलाय की म्हणजे इथे आपल्याला कसं हा भाग्यात गुरु आहे, पण जेव्हा तो गुरु इथे मिनेत म्हणजे अष्टमेश पण आहे ना तो. पण जरी अष्टमेश असला तरी पण तो भाग्यात बसलाय, तर तुम्ही असं म्हणालात की हा म्हणजे जातकाला अकस्मात पण त्याची प्रगती होईल. म्हणजे हा पण एक आम्हाला नियम चांगला कळाला. बाकी तर आता मॅडमनी सगळं सांगितलंय, त्यामुळे मी आता जास्त काही सांगत नाही सर. पण हे केपलर आता हळूहळू आमच्या गळी उतरते, म्हणजे आम्हाला समजते. छान आहे. आणि पण अजून तुम्ही थोड्याशा पत्रिका घ्याल असं आम्ही अपेक्षा धरतो. म्हणजे आम्हाला अजून आमचे काही पॉईंट समजा तसे क्लिअर होतातच आहे, पण ते गोचर लावताना आम्हाला जरा पटकन थोडंसं गोंधळल्यासारखं होतंय. अजून असं इतकं पटकन नाही. त्या आपल्या गीता सावंत कशा धाड 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 सांगतात, तर तेवढं सांगायला थोडा वेळ लागू शकतो. पण क्लास म्हणजे समजतोय, म्हणजे आणि मला वाटतं सगळ्यांना पण समजत असेल. तसं म्हणजे अतिशय उत्तम म्हणजे एक्सलंट क्लास झालाय. त्यासाठी मी म्हणजे माझ्या आणि सर्वांच्या तर्फे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते, कोटी कोटी वंदन करते. थँक्यू सर. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिव्हाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल. थँक्यू. आणि उद्यापासून थँक्यू. मॅडमचा क्लास सुरू होणार आहे. मॅडमनी सांगितलंच आहे. आता मी तर भरपूर म्हणजे पहिल्यापासून जवळजवळ आत्तापर्यंत मॅडमचे सगळे क्लास केले आहेत. तर सगळ्यांनी त्याला म्हणजे मॅडमच्या क्लासला जावं अशी मी विनंती करते. कारण फी पण काहीच नाही आहे, 600 रुपये म्हणजे. आणि मॅडमचं ते काय म्हणजे त्या ज्या रेकॉर्डिंग पण देतात ते पण छान असतं, ताबडतोब देतात. मॅडम काढतही नाही. आपलाच जर काय प्रॉब्लेम आला समजा रेकॉर्डिंग मध्ये आणि समजा काही झालं तरी त्यात देतात. हॅलो, कोणीतरी बोलतोय. हा, तर सगळ्यांनी त्या पण क्लासला या, ही पण मी सर्वांना नम्र विनंती करते. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. गुड नाईट. ऑल द बेस्ट. थँक्यू. हा, मी मुकेश धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद सर. गुड धन्यवाद. नाईट. धन्यवाद. गुड नाईट. गुड नाईट. मुकेश भाऊ कुठे गेले तुम्ही? सर हा, तुम्हाला होस्ट थँक्यू सर. करायचं. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट. ऑल द बेस्ट. हॅलो सर, थँक्यू सर. हा, धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. थँक्यू.